तर मी केला माझ्या मम्मी सोबत एक प्रँक. मार खाता खाता वाचलो. तर मी विचार केला की एक जॉब क्विट प्रँक करून बघूया. मम्मी इकडे जरा. काय घाबरली? मम्मी घाबरलेली होती आणि माझीही मनामध्ये दुगदुग होत होती. काहीतरी केलं स्कूटरचं काय केलं पोरगी पटवली आई कितीही काही सिरियस टॉपिक असलं तरी मम्मी कशी काय रोस्ट करते बरोबर. मला बोलायचं होतं की मी जॉब सोडू. मला वाटलं की होईल काय होईल आता पहिले चांगलं चाललंय पैसे वगैरे म्हणून सोडलं हा. रडण्याची ऍक्टिंग बघतायत. काल परवा मी तुला बोलली नको सोडू. काय मेंटल आहेस का तू आता हे चालू आहे ना काय युट्यूबचं तू जरा डोक्यावर पडलायस आणि परत रडतो पण. कारण की घाबरलं झालं मला. आणि आता तर उलट तुझं चांगलं चालायचे दिवस आलेले आहेत. मकर राशीचं आता सगळं चांगलं होणार आहे. नमस्कार. गौरव विचार कर जरा तू मुलगी कोण देणार नाही युट्यूब करतो म्हणून. म्हणजे घुमून फिरून कसं लग्नावरती यायचं नाही आपल्या पॅरेंट्सला बरोबर कळतं. तुला काय सुचलं पण आणि सांग सोडायच्या नंतर सांगतो. मला टाइम वगैरे नाही भेटत. मला काय सांगू नको. मला वाटलं एकदा ट्राय करून बघूया. मुलं व्हायची. अजून सिंगल आहे लग्न नाही डायरेक्ट मुलं. मुलं काय विचार करते गौरांग हे विचार करायला लागतो. आता खर्चाला फक्त ताबा ठेवा बस. काहीच नाही वाटत आहे. तू रडली वगैरे मारला रडशी. नाही मला थोडी कमायला जायचंय. माझं काय आहे माझं झालं सगळं. पप्पांना सांगू नको मी रडलो कधी. कळलं गौरांग तू माझ्यावर काय आहे माझं सगळं झालंय. माझं लग्न झाली मला 2 मुलं झाली. मुलं लाईनीवर ठेवली. तुमचं दोघांचं घेऊन सगळं लग्नामध्येच काय तू असं बोलतोस जेव्हा आमच्या टायमावर तू असशील ना तेव्हा तू पण हेच करणार. मम्मी खोटं बोलते. मी असं काय मम्मीला बोललो नाही. असं काय मम्मीला बोललेलं नाहीये. काय खोटं प्रँक करत होतो मी. मग हे वाया घालवलं. प्रँक मध्ये नुसतं सगळं घुमून फिरून लग्नावरतीच येतं बट मला मजा आली प्रँक करायला.